तर आहे पार्ट 2. तर मग निघालो बा लोहारा जाण्यासाठी, कारण आईची ट्रीटमेंट तरीच चालू आहे. मग आईला घेऊन निघालो परत घरी जाण्यासाठी. घरी आलो नाही तर इथं नानीचं चालू होतं. मग गहू निसणं म्हटला नानीले तर काही दिसत नाही. मग म्हटला चला म्हटलं नानीची पण थोडीफार मदत वगैरे करू, कारण मला ना मदत करणं खूपच आवडते. मग कायचं लागलो बा मग नानीची मदत करण्यासाठी. म्या म्हटलं तू गाऊन दे मी निसून टाकतो. मग तितक्यातच पाचही निशाची किती मजा आली तर काय सांगू तुम्हाला. तर नानीच्या गोष्टी ऐकून तर खूपच मजा येते. म्हणे नानी जे बायको भेटीन ती किती किस्मतवाली असेल. म्हटलं असं नको म्हणू बिचारे. लय कंटाळून गेलोय बाबा सध्या. कंटाळा आलाय बाबा. नाही मी म्हणतो यालाच संसार म्हणतात, परपंच म्हणतात. अरे परपंच कुठं घालायचा हा परपंच. अरे असं कटाळून कसं चालेल बाबा. तुला काय जातंय बोलायला. तू आपला एकला सांड्याच्या सांड्या अरे लय कटकट असती बाबा. अरे त्यातूनच आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी आनंद शोधायचा. गहू निसणं झाले मग डायरेक्ट आलो बा गिरणीत घेऊन. तर हे गिरणीने आहे बरं, इकडे साईडलेच चालू आहे रोडचं काम. तर हा रोड एक नंबर आहे चालू, कारण कामच एवढं जोरात चालू आहे. तर हे आहे आमच्या गावची पीठ गिरणी. तर इथं चालू आहे मग माझंच दळण. मग इथंच गजान महाराजचं दर्शन वगैरे केलं. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तब तक के लिए जय हिंद जय महाराष्ट्र.